नमस्कार, मी वैशाली स्वागत करत आहे यूट्यूबच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात मैत्रिणी? मजेत ना? तर दैनंदिन जीवनात प्रश्न तर रोज आहेत आणि त्या सर्व प्रश्नांमध्ये सर्वात खूप वेळा विचारला जाणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आनंदी राहायचे कसे। आनंदी राहणे ही एक कला आहे, जीवन जगणे ही एक कला आहे आणि ते प्रत्येकाला जमतं असं नाही। तर याविषयी आज आपण गोष्टी करणार आहोत मैत्रिणी। आपण याविषयी माहिती जाणून घेऊ त्यापूर्वी मी आपल्याला विनंती करेल की प्लीज माझं चॅनल लाईक, शेअर आणि यूट्यूबवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। आपण आवडीचे 2 पदार्थ खाल्ले की आपल्याला आनंद होतो। आपण शॉपिंगला गेलो की आपल्याला आनंद होतो। आपण मैत्रिणीशी गप्पा मारल्या तर आपल्याला आनंद मिळतो। आपण नैसर्गिक ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात फिरायला गेलो तर आपल्याला आनंद होतो। म्हणजे जीवनामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणाने आपण आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत राहतो मैत्रिणी। आणि तो प्रश्न हा आहे की जो मिळालेला आनंद आहे तो तात्पुरता असतो, तो खूप वेळ टिकून राहत नाही। आणि तो टिकवायचा कसा? आनंद मिळवलेला तो आपण टिकवायचा कसा त्याविषयी आपण आज बघत आहोत। मी माझे जे आचरणात आणते ते दृष्टिकोन आपल्याला सांगते। बरेचदा आपण आपले आनंदाचे रिमोट दुसऱ्यांच्या हातात देत असतो। समोरचा व्यक्ती आपल्या मनासारखं वागला तर आपल्याला आनंद होतो, समोरचा व्यक्ती आपल्या मनाविरुद्ध वागला तर आपण नाराज होतो। पण आपण का कोणाच्या वागण्यावरून ठरवायचं की आपण आनंदी व्हायचं का नाही? कारण की प्रत्येक जण स्वतःच्या विचाराने वागत असतो। आपण बरेचदा बाहेरील आयुष्यात बघतो मैत्रिणींनो की समोरच्या व्यक्तीला बघून आपल्या मनामध्ये असं होतं की यांचं किती चांगलं आहे, यांच्याजवळ खूप पैसा आहे, हे लोक किती फिरायला जातात, एन्जॉय करतात, लाईफमध्ये यांना काही टेन्शन नाही। पण मैत्रिणींनो जसं दिसतं तसं नसतं, म्हणून तर जग फसतं। तर समोरचे लोक जे असतात ते किती त्यांच्याकडे असलं तरी कुठे ना कुठे त्यांच्या जीवनात संघर्ष असतोच। प्रत्येकाला प्रत्येकाच्या लेवलवर तकलीफ असते, स्वतःच्या एक लेवलवर प्रत्येकाला टेन्शन असतं। पण लोक काय करतात, ते लपवतात, दुसऱ्यांना दाखवत नाही। त्यामुळे आपल्याला असं वाटतं की हे लोक किती आनंदी आहेत, पण तकलीफ तर प्रत्येकाच्या जीवनात आहे, संघर्ष हा प्रत्येकाच्या जीवनात आहे। समाधानी राहायला हवे आणि समाधान मिळालं म्हणजे आनंद हा आलाच। आणि आनंदी राहणं आणि आरोग्य याचा खूप जवळचा संबंध आहे। तो कसा की आपण जर आनंदी असलो तर आपल्याला स्ट्रेस नाही येणार, आपण मानसिक विचार करून करून त्रास नाही करून घेणार, आपण चिडचिड करणार नाही, कोणावर रागवणार नाही। त्यामुळे आपलं कुटुंब पण खुश राहील, कुटुंबावर पण आपल्या आनंदी राहण्याचा चांगला इफेक्ट होईल। आणि आनंदी राहण्यासाठी आपल्याला नवीन काही करण्याची गरज नाही, आपल्या आसपासच अशा वस्तू आहेत की ज्याच्याने आपण आनंदित राहू शकतो, पॉझिटिव्ह राहू शकतो। ते कसं? तर आपण आपल्या आवडीप्रमाणे कार्य करू शकतो, मेडिटेशन करू शकतो, ध्यान करू शकतो, वॉकला जाऊ शकतो, आपण एक्सरसाइज करू शकतो। व्यायाम केल्यामुळे मैत्रिणींनो आपण स्वतःला ताजे, टवटवीत आणि एकदम फ्रेश फील करू शकतो। आणि त्याच्यापुढेही आपण यूट्यूबवर नवनवीन गोष्टी सर्च करून आपल्या आवडीच्या गोष्टी शिकू शकतो। तुम्हाला ज्या गोष्टींची आवड असेल तुम्ही ते करू शकता। आणि सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला आनंद मिळवण्यासाठी इन्स्टंट रिझल्ट पाहिजे असेल मैत्रिणींनो तर त्यासाठी आपण दुसऱ्याला आनंद द्यायला शिका। आपल्यामुळे जर समोरचा व्यक्ती आनंदी झाला तर त्याचा कुठे ना कुठे आपल्या मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होत असतो। तो कसा? समोरच्या व्यक्तीला दिलेल्या आनंदामुळे आणि तो खुश झाल्यामुळे कुठे ना कुठे आपण आपलं टेन्शन विसरतो, आपल्या डोक्यातले नेगेटिव्ह विचार दूर होतात आणि नेगेटिव्हिटी दूर झाल्यामुळे आपले मानसिक आरोग्यही चांगले राहते। तर बघितलं ना मैत्रिणींनो, आनंद हा छोट्या छोट्या गोष्टीतून मिळत असतो। ते गरज आहे ती फक्त शोध घेण्याची। आपण सौम्य गाणं ऐकू शकतो, आपल्या आवडीच्या गोष्टी करा, आपण आवडीचं गाणं ऐकू शकतो, मंदिरात जाऊन येऊ शकतो। मंदिरात गेल्यामुळे आपल्या मनाला खूप शांतता मिळते आणि त्यामुळे मन प्रसन्न राहते। आपल्या शेजारी पाजारी, आपल्या घरात जर लहान बाळ असेल तर आपण त्याच्याशी गोष्टी करू शकतो। 10-15 मिनिटं बाळासोबत घालवल्याने पण आपला दिवस जो आहे तो खूप छान जातो। आणि असाच
नवनवीन छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आनंद मिळवू शकतो आणि नकारात्मकतेला स्वतःपासून दूर करून सकारात्मक होऊ शकतो। तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला आजचा माझा ब्लॉग? प्लीज माझा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्याला ब्लॉग आवडला असेल तर कमेंट नक्की करा। धन्यवाद।